नमस्कार, मी अजय शेलार. बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळा येथील शिवसेना शहराच्या वतीने नुकतेच शिवसेना जलसेवा या उपक्रमाचे उद्घाटन कल्याण उपशहर प्रमुख किशोरजी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उपक्रमाचे उद्घाटन होण्याआधीच नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यास सुरुवात केली होती. सध्या उन्हाची वाढती लाही व मानवी जीवनाबरोबरच इतर जीवाला देखील पिण्याच्या पाण्याची नितांत गरज लागते. तसेच टिटवाळा शहर हे गणपती बाप्पाच्या नावानं प्रसिद्ध आहे. या कारणास्तव या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वर्दळ सुरूच असते. स्टेशन ते मंदिर हा रस्ता सतत गजबजलेला दिसतो, परंतु या 2 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एकही पाणपोळी अथवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसून येत नव्हती. येथील प्रसिद्ध असे महागणपती मंदिर देवस्थान असून देखील या मंदिर संस्थानाकडून कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची सदर मुख्य रस्त्यावर सोय आजतागायत करण्यात आली नसल्याची खंत भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या उन्हाची वाढती काहली पाहता सर्वांनाच पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासते. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून येथील शिवसैनिक जयेश वाणी यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या मुख्य रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी संकल्पना शिवसेना उपशहर प्रमुख किशोरभाई शुक्ला यांच्याकडे मांडली. शुक्ला यांनी सदर संकल्पनेला तात्काळ दुजोरा देत मंगळवारी सायंकाळी या शिवसेना जलसेवा या उपक्रमाचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचे संपूर्ण श्रेय शिवसैनिक ॲडव्होकेट जयेश वाणी यांची कन्या याज्ञी हिला जातं. कारण तिने आपल्या वडिलांना माझा वाढदिवस साजरा करताना त्यासाठी माझ्या कपड्यांवर खर्च न करता मुख्य रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असं तिने आपल्या वडिलांना सांगितले आणि हा उपक्रम राबवण्यात आला. बाळकडू टीव्हीसाठी मी उज्ज्वल धनगर, टिटवाळा. सारख्या महागणपतीच्या पावनभूमीमध्ये प्रथमच आपल्याला एक अनोखा उपक्रम या ठिकाणी बघायला मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पाणपोळीचे उद्घाटन नुकताच या शहर प्रमुख आमचे किशोर शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. ही संकल्पना आपल्या मनात कशी काय कशा प्रकारे ही संकल्पना या ठिकाणी मांडली? खरं पाहिलं तर 4 दिवसापूर्वी जयजी वाणी यांनी सांगितलं की आपल्याला गणपती मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवसेनेतर्फे जलसेवा द्यायची इच्छा आहे. खरं त्यांनी संकल्पना सांगितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ते मटके आणि बऱ्याच वेळा पाणपोळीचं उद्घाटन होतं, ते मटके तसेच पडवून राहतात, उद्घाटन खात होतं म्हणून तेवढं काही रुचलं नव्हतं. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की फक्त ही जलसेवा ही अत्यंत गरमीच्या दिवसात 1.5 महिन्यात आपण ठेवू, त्याची पूर्ण पाणी भरण्याची जबाबदारी, स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी, व्यवस्थित त्याचं मेंटेन करण्याची जबाबदारी माझ्यावरच राहील, शिवसेनेवर राहील, शिवसैनिकांवर राहील आणि याची त्यांनी ग्वाही दिली. आणि 1.5 महिना झाल्यानंतर ती पाणपोळी पावसात जेव्हा तशी काय गरज नसते तेव्हा ती हटवण्यात येईल. आणि त्याच्या मागची जी संकल्पना त्यांनी सांगितली तेव्हा मला तर गैरवरूनच आलं. म्हणजे या देशाने जर तो विचार केला तर देश खूप पुढे जाईल. याच्या मागची एक गोष्ट अशी की त्यांची मुलगी राजनी, तिच्या नावात फार मोठाच अर्थ आहे. तिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्या लहानग्या मुलीने सांगितलं की मला पप्पा ड्रेस घेण्यापेक्षा लोकांना पाण्याच्या सोयीसाठी जो खर्च लागेल तो तिथे करा. बघा, याच्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. मी तर म्हणतो मी प्रत्येक शाळा सुरू झाल्यानंतर पत्र देणार आहे की आपण आपल्या देशामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला असो, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, आपण घोषणा देतो जय जवान जय किसान. आज बघितलं तर प्रत्येक ठिकाणी किसान मरतोय, आत्महत्या करतोय, बॉर्डरवर जवान मरत आहेत, पण त्यांच्यासाठी आपल्याकडे निधी नाही. ही शोकांतिका आहे आपल्या देशाची. आणि म्हणून प्रत्येक मुलाने, प्रत्येक विद्यार्थ्याने, आपल्या शाळेतल्या प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी देखील त्यांना धडे दिले पाहिजेत. किंबहुना त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की आपला वाढदिवस चॉकलेट देऊन साजरा करू नका, कारण चॉकलेटने दात खराब होतात आणि ते पुढेपर्यंत म्हणजे भविष्यामध्ये पुढे ती कीड वाढत जाते आणि त्याचं दुखणं दाताचं कायमस्वरूपी राहतं. त्यापेक्षा ते 100 रुपये चॉकलेटवर खर्च करण्यापेक्षा ते 100 रुपये पिगी बँकच बोलतात ना, लहान मुलांची काय असते ती शाळेतली पिगी बँक टाईप एक पेटी ठेवावी. प्रत्येक मुलाने आपल्या वाढदिवसाला त्या जय जवान जय किसानच्या नावाने त्या बँकेत 100 रुपये टाकावेत किमान. प्रत्येक शाळेने जर हा उपक्रम केला तर लाखो रुपये एका तालुक्यातनं, एका शहरातनं लाखो रुपये जमा होतील आणि ते सर्व शासनाकडे
किसान आणि जवान यांच्या नावाने सुपूर्द केले जावेत, म्हणजे त्यांना अडीअडचणीच्या वेळेस तो निधी दिला जाईल. असं करून या महाराष्ट्रातून, या देशातून करोडो रुपये, अब्ज रुपये जमा होऊ शकतात. आणि ही संकल्पना आपण पत्राद्वारे प्रत्येक शाळेत जाऊन सांगणार आहे. राजनीतीचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. जयजी वाणी साहेब सारख्यांचं आदर्श लोकांनी डोळ्यासमोर ठेवा. आपल्या मुलांना असेच धडे त्यांनी चांगले चांगले द्यावेत, जेणेकरून या देशाचं खऱ्या अर्थाने भलं होईल. आणि मला पूर्ण खात्री आहे की जयेश वाणी यांनी जी ही योजना सुरू केली आहे ही लोकांना अत्यंत उपयोगी, आनंददायी ठरेल. कारण मी येण्याच्या आधीच, नारळ फोडायच्या आधीच लोकांनी पाणी पिण्याचा आस्वाद घेतलेला आहे. आणि त्यांच्या पुढच्या भविष्यात वाटचालीस विघ्नार्थ घडणाऱ्या शक्ती देव, राजनीला अशीच चांगली बुद्धी देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी किशोर शुक्ला यांनी सांगितलं की या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट वकील साहेब जयेश वाणी यांच्या मुलीचा आज वाढदिवस आणि त्या मुलीने आम्हाला कपडे नकोत, परंतु आपण एक पिण्याच्या पानपोळीचं काहीतरी आपण या ठिकाणी एक उद्घाटन करून आणि नागरिकांना त्याचा उपभोग घेता यावा ही संकल्पना तिने या ठिकाणी मांडली आणि ती या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आली. अशा प्रकारच्या संकल्पना आपल्या शहरामध्ये राबवण्यात याव्या आणि शाळांना आम्ही एक निवेदन देणार असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे होणारे वाढदिवस होणारे ते थांबवण्यात यावे आणि त्यामधून जो काही निधी गोळा होईल ते किसानांसाठी, शेतकऱ्यांसाठी देण्यात यावा अशी संकल्पना या ठिकाणी राबवणार. कॅमेरामन आर्चेंद्र हरनेचा उमेद जातो, बालकोट टीव्ही मराठी, टिटवाळा. या ठिकाणी या ज्या पानपोळीचं उद्घाटन ज्या अनुषंगाने किंवा ज्या संकल्पनेचं साजरं त्या मुलीचं वडील या ठिकाणी उभे आहेत, त्यांना आपण विचारलं तर काय सांगाल या पुढची तुमची संकल्पना काय आहे? शिवसेनेची खरं तर संकल्पना आहे. बाळासाहेबांचे संस्कार आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत की 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा. हा त्यातलाच भाग आहे. आम्ही थोडंसं उतराई होता आलं तर त्याचा प्रयत्न करतो आहोत शिवसैनिक म्हणून. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज आपण या पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे, आमचा आता असा विचार चालू आहे की पुढच्या महिन्यात आम्ही इमिजिएटली टिटवाळ्या भागातल्या लोकांकडनं नोंदणी करून घेणार आहोत आणि त्यांना आम्ही बर्ड वॉटर पॉट्स असे देणार आहोत घराघरांमध्ये. कारण की ह्या उन्हाळी जी काहिली होते, मी मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून येतो, आपण सगळेच जण उन्हाची काहिली बघतोय. माणसांची जरी ही हालत असेल तर मुक्या जनावरांनी नेमकं कुठे जावं, तर त्या पक्ष्यांसाठीचे पॉट्स वितरणाचा कार्यक्रम आम्ही पुढच्या आठवड्यापासून लगेच हातात घेतो आहोत की लोकांच्या घराघरामध्ये, त्यांच्या गॅलऱ्या, गच्च्यांमध्ये एक बर्ड पॉट ठेवण्यात यावा, जेणेकरून पक्ष्यांना सुद्धा 2 घोट पाणी या उन्हाच्या दिवसांमध्ये मिळावं ही संकल्पना आहे. आणि ह्याच्यामागे उद्देश खूप मोठा अजिबात नाही आहे. हे संस्कारच शिवसेनेचे, हे वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत, हे उद्धव साहेबांचे, आदित्य साहेबांचे संस्कार आहेत. शिंदे साहेब आपण बघितलं, माननीय पालकमंत्री की सातत्यानं लोकांच्या सेवेमध्ये असतात. त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून चालण्याचं, एखादा पाऊल जरी चालण्याची संधी मिळाली तर हे आम्ही शिवसैनिक म्हणून आमचं नक्की समजतो. हे आमची शिवसेनेची संकल्पना आहे, त्या संकल्पनेतून आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेच्याच अनुषंगाने आम्ही या प्रकारचे उपक्रम करतो. या उपक्रमानुसार आम्ही अजून एक उपक्रम या ठिकाणी करतो. या ठिकाणी असणारे जे पक्षी प्राणी आहेत त्यांना कुठेतरी पाण्याचा तुटवडा होऊ नये म्हणून आम्ही छोटंसं भांडं प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम करणार आहोत आणि ही संकल्पना ही आम्ही पूर्ण टिटवाळा शहरात राबवणार अशी या ठिकाणी आपले मत जयेश वाणी यांनी प्रकट केलेले आहे आणि अशाच प्रकारची प्रेरणा ह्या शिवसैनिकांना मिळावी. कॅमेरामन आर्चेंद्र हरनेचा उमेद जाधव, बालकोट टीव्ही मराठी, टिटवाळा.